मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल संकर फ्रॉम पुणे। आप सभी का स्वागत है मेरे व्लॉग में। आणि आज आपण निघालोय गोव्याला। ट्रिप निघाली गोव्याला। बॉयज आर हियर बट गाइज नॉट हियर। माझं गॉगल राहिलं, मी गॉगल घेऊन येतो आणि चालवतोय परगा पोट्या तापूस डेच्या ग्रुपने ड्रायव्हिंग क्लासेस हा। गुड मॉर्निंग गोवा। मी चांदणी चौकात पोहोचतोय आणि द बॉयज आर हियर, द बॉयज आर हियर। भी नहीं मिला मेरे झोपळू बाय ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेला आहे आणि उजेडाला आलेला आहे। स्पोर्ट्स मोड मध्ये भाऊंनी गाडी घेतलेली आहे आणि सगळ्यांची एनर्जी स्पोर्ट्स मोड झाली आहे। आणि काय सनराईज झालाय जबरदस्त। आजच्या दिवसात सनराईज म्हणजे सनराईजच आहे। आणि भाऊनी खूप लांब पर्यंत पल्ला पाळलेला आहे। 100 टच प्राइस दाखवतो, बघून तुम्ही पण खुश व्हाल। मी एवढे लवकर उठलो, विषय असा आहे की बाळासोबत मी पण घरी 9-9:30 पर्यंत आरामात चाललेलो असतो आणि कोल्हापूरला निघालेलो तेव्हा एकदा बघितलेला, तर त्याचा व्हिडिओ पण पहिले टाकलेला आहे आपण। काय प्रवास चाललाय मस्त आज आरामात साईडला बसून। ड्रायव्हिंग सीटला साहेब आणि सेकंड ड्रायव्हर, थर्ड ड्रायव्हर रेडी आहेत आपले। साठी खास येणार आहे ऑस्ट्रेलियावरून आपल्याकडे आलेले आणि त्यांच्यासाठी आम्ही ब्रेड ऑमलेट ऑर्डर केला इथे। तुम्ही काय बोलू इच्छिता? बटर जॅम ऑर्डर करत आहे। बटर जॅम। तुमचं पण प्लॅन असेल पुणे टू गोवा और कोल्हापूरला येत असाल तर कराडच्या इथे एक गंधर्व म्हणून हॉटेल आहे, तिथे ब्रेकफास्ट कुठलाही ट्राय करा, सगळ्यात चांगला आहे। त्यातल्या त्यात तुम्ही उपमा ट्राय करू शकता, खूपच सुंदर आणि अप्रतिम। क्वांटिटी खूप कमी आहे पण अफलातून लागलेली। नुसते ऑर्डर चाललेलं, दनादन खाल्लं। आता डायरेक्ट सावंतवाडीला। पण एका पण ऑर्डरने असं वाटलं नाही की का मागवलंय। हा, सगळं चांगलं होतं, खूप मस्त। आणि मग तर तुम्हाला याच्यानंतर आम्ही लंचसाठी कुठे थांबणार आहे ना हे पण सांगणार आहे, वाट बघा बघतो तुम्ही। आया फाइनली लंबे इज बैक। वी आर स्टार्टिंग आवर जर्नी। कानों में फिर भी गूंजे तेरी ही सदा। आणि एक छोटा घाट गाल्यानंतर आमचा एक मीटअप पॉइंट ठरलाय आणि सागर भाऊ इज हियर। आणि उलटीचा बादशाह इज हियर। जाडा नाही उतर रहा क्या? बोलता निकलतो, चलो चलो। यावेळेस आम्ही जो रूट चूज केला तो वेगळा आहे। मागच्या वेळेस आम्ही निपाणीवरून गेलो। कराड पासून जो आतून रस्ता येतो गोव्याला जाण्यासाठी अनुस्कुरा घाटातून, त्या रोडने आम्ही यावेळेस आलोय। मागच्या वेळेस आम्ही दुसऱ्या रोडने गेलो आणि सावंतवाडीला जेवून मग आपण पुढे निघेल। पण हा जो व्ह्यू आहे इथनं तो खरंच जबरदस्त आहे। फायनली आम्ही हायवेला लागलो आणि इथून ऑलमोस्ट 65 किलोमीटर आहे सावंतवाडीला जायला, कारण आम्हाला तिथे खानावळला जायचंय। रस्ता जो हायवेचा आहे तो मस्त रोड आहे, पण ह्याच्यापूर्वी आपण रत्नागिरीतून जिथून आतून येतो तिथं मस्त फॉरेस्ट मधून रोड आहे, पण रस्ता थोडा खराब आहे। पण दोन्ही एक्सपिरियन्स करण्यासारखे, थोडं ऑफ रोडिंग, थोडं हायवे, इसको तो ऍडव्हेंचर कहते हैं। येण्यासाठी 4-5 रोड लागतात, तर ते बघून या तुम्हाला कसं कन्व्हिनियंट होतंय। आम्हाला आता खानावळ स्पेशली आम्ही जेवायला चाललो आता या ठिकाणी, त्याच्यामुळे आम्ही हा रोड निवडलाय। त्यामुळे आम्हाला थोडा खराब रोड लागला, आता चांगले रोड सुद्धा आहेत, तुम्ही ते पण करू शकता। दापोडीवरून निघाल्यापासून हा पोरगा असाच आहे। मुझे मार आवाज तुझे सुन पीछे मुड़ जा, याद कर बाहों में बाहर करूं किसी लड़की का दिली जाना, पहले जख्म देना फिर मरहम। 2024 आम्ही इकडे आलोय, हीच ती वेळ, हाच तो क्षण, त्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो। वर्षानंतर आलोय मी पावसाळ्यात आलतो धालेकर खानावळ। तुम्ही सावंतवाडीवरनं जात असाल तर नक्की खायला। वेलकम टू गोवा किंगडम। इट्स अ डे 1 आणि वाजलेत 7 and we are in the pool. आम्हाला पोहोचस्तोवर 5-6 वाजले। शेर इज हियर
ये बॉडी बिल्डर महाराज की जय. आपला जो स्टे आहे तो मॅजेस्टिक इको कम्फर्ट गोवा बॅलेलियम बीचच्या इथं. सो वी ऑल आर सेट. बॉयज आर रेडी. Yeah boy, we are going to shacks now. चारों बंदे चारों के चारों सिंगल है and everyone is looking for a girl. फक्त मागचा तो चेहरा बघा. मी नाही तलाक करवाय का तू मेरा. शॉपिंग चालू झालेली आहे तर स्लीपर घेऊन चाललोय. एक पेना म्हणतो सुपरस्टार आनंद भाऊ व्यवहारे एकदम छान दिसते चप्पल पायात. आणि इथे आल्यानंतर लक्षात ठेवा की बार्गेन भरपूर कराल. आणि 550 प्राईस सांगितली, आम्ही घेतली 200-250 रुपयाला. आर्कावरून ट्रॅव्हल करून आम्ही आलोय बॅनेलियम बीच. मागच्या वेळेस आम्ही इथे स्टे केलेला. तर आता मागच्या वेळेस जेव्हा तो खूप पाऊस होता आणि आता इथे भरपूर शॅक्स आहेत आणि गर्दी आहे वारकापेक्षा जास्त. अँड हिरो लाईफ. गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. जिम जॅम बिस्किट्स. केम छो. दुपारचे 12:30 झाले आणि गोव्यातली फर्स्ट डेची आपली गुड मॉर्निंग झाली. सकाळी तब्येतशीर नाश्ता झालेला आहे पोरांचा. सकाळी 12:30 रॉश ऑमलेट खायला इथून तब्बल 50 किलोमीटर जाऊन आलो. आम्ही चहा प्यायला बाहेर आलेलो पण ऑन द स्पॉट प्लॅन झालेला आहे. सो गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब फ्रॉम पुणे. आप सभी का स्वागत है मेरे ब्लॉग में. आणि आम्ही दाटीटा आम्ही जिथे आलो ते डेझर्ट खायला. ते इटालियन आहे, स्पेसिफिक इटालियन मेन्यू आहे इकडे. आम्ही सगळ्यांपासून लपून आलोय. जबरदस्त चमको इधर लाया. आनंद व्यवहारे, दिस इज फॉर यू. थँक्यू हीरो थँक यू. हीरो कॅफे लबासा आनंद प्लेस. कसिनो जाण्यासाठी सगळ्यांनी दनादन मास्क लावलेले आहेत. आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोमकर फ्रॉम पुणे. आप सभी का स्वागत आहे. कसिनोला जायची तयारी आहे. किती पैसे आज हारणार आहात तुम्ही शेठ लोक. तुमचं कार्ड तुमच्याकडे, तुमचे पैसे तुमच्याकडे, बँक घेऊन फिरणारे तुम्ही लोक का जिंकून येणारे. 10,000 द्या मला, मी खरंच नाही त्याचे 1 लाख केले तर मला. गुड मॉर्निंग एवढं, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोमकर फ्रॉम पुणे. आप सभी का स्वागत है अनदर ब्लॉग में. आणि आता आम्ही निघालो मडगावला चाललोय. मडगाव बस स्टँडला जायचं कारण आहे कारण मिल्खा सिंग आज आलाय. मिल्खा सिंग काल बसमध्ये बसलेला पुण्यावरून, तो आज आलाय. आणि आम्ही वन ऑफ द परफेक्ट ड्रायव्हर सोबत आम्ही निघालोय. वाजले 11:30 आणि काल येता आम्हाला 6 वाजले. कसिनोमध्ये खूप जास्त टाइम गेला. मागच्या वेळेस तरी आम्ही 4-4:30ला येऊन गेलो. ह्यावेळेस जरा चांगली कमाई झाली. मागच्या वेळेस आम्ही सगळे घालून आलतो. जास्तीत जास्त मॅच पर पर्सन 500,000 थोडेफारच जिंकलेलो. पण यावेळेस सगळेच जिंकले. म्हणजे लंब्या पण चांगला खेळला, आणा चांगला खेळला. विषय गेम झाला यावेळी. काल येता आम्ही सकाळी पण रॉस ऑमलेट खाल्ला. तर तुम्हाला पण प्रश्न असेल की रॉस ऑमलेट भाई विषय काय. तर गोव्याला लोकल फूड आहे रॉस ऑमलेट. ते ऑमलेट असतं, चिकनचा रस्ता असतो, चिकनचा एखादा पीस भेटला तर भेटून जातो आणि पाव. रॉस ऑमलेट इथली लोकल आणि फेमस डिश आहे. तुम्ही पण गोव्याला आला तर नक्की ट्राय करा. जास्त ऊन पण नाहीये, जास्त ह्युमिड पण नाहीये. म्हणजे ह्यावेळेस गरम नाही होते. थोडंसं गार वातावरण मस्त. नाही दरवेळेला असं व्हायचं की गरम व्हायचं. डिसेंबर मध्ये येऊन सुद्धा गरम. डिसेंबरला गरम व्हायचं भाई. असं काय असं नव्हतं की डिसेंबरला पण गरम नव्हतं. पण यावेळेस वातावरण आपण पण म्हणजे उठतोय तर दुपारी उठतोय, त्याच्यामुळे आपल्याला ते गरम भासलं पाहिजे तर नाही भासत. थोडंसं गारवा आहे यावेळेस. बॉय मिल्खा सिंग वेलकम. अजून अंदाजे माझ्यामध्ये सगळे झोपलेले आहेत. वाजले सागर शिंदे कमिंग ब्रो. घरी येणार आलेलो आहेत लंच करायला. जबरदस्त व्ह्यू इथून. पार्किंग एरिया बिलकुल गर्दी नाही. आणि म्हणजे ह्या पण गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत इथे, आय डोंट नो फ्रेंच आहे रशियन काय, बट इंग्लिश मध्ये नाही. आता झालाय भरपूर टाइम आणि आम्ही चेंज करायचं का पॅरासेलिंग करायचं याच्यावर वाद चालू आहे. कैसा वीर थक गया पूरा.
थका हुआ हो लेकिन करूंगा पॅरासेलिंग घेऊन हम लोग मानेंगे नाही. दिवस संपत नाही आला, दिवसच उशिरा सुरू झाला, त्यामुळे आम्ही बरोबर सही टाइमला पॅरासेलिंग आलोय. आपल्या हॉटेलपासून एक अर्धा किलोमीटर वरतीच वारका बीच. ते साल से गोवा आ रहे आपण. जब स्टार्टिंग में आते थे 2016 वगैरे त्यावेळेस एक्साइटमेंट होती खूप करायची आहे ते. राईट. आता ही एक्साइटमेंट आम्हाला फक्त त्या माणूस चालला तो सागर शिंदे त्याच्यामुळे त्याला करू म्हणून 8 लोक तयार झाले. पण आतापर्यंत केलं नाही प्रत्येक लोक. जो व्हिडिओ आहे त्याचा विषयच वेगळा आहे, कारण आम्ही संध्याकाळी आवरून निघालो लेपर्ड व्हॅलीसाठी. व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो बट आवाज काहीच रेकॉर्ड नाही झाला आहे, जसं तुम्ही बघू शकता. व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे पण त्याच्या मागे जो आवाज आहे तो पूर्ण म्यूटमध्ये होता. आम्ही लेपर्ड व्हॅलीसाठी निघालो. साऊथमध्ये एक पार्टी प्लेस आहे, जंगलमधून रस्ता आहे पूर्ण. तुमचा आवाज इथपर्यंत येतोय, त्याच्या पलीकडे. पहिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. स्वागत आहे. पूर्ण व्हॅली म्हणजे पूर्ण व्हॅलीमध्येच केलं आहे, कारण एंट्री वरती आणि एंट्री झाल्यानंतर हा स्पेस आहे, खतरनाक स्पेस. आणि समोर जर लाइटिंग दिसत असेल तुम्हाला, मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल सोनकर फ्रॉम पुणे. आप सभी का स्वागत है मेरे ब्लॉग में. एंड दिस इज डे 4 एंड फाइनली वी गॉट अ टाइम फॉर पैरासेलिंग. निकालो हमें पैरासेलिंग साठी. सुबह की शुरुआत एक कड़क चाय के साथ की एंड हम लोग निकले पैरासेलिंग के लिए. आज गोव्यात आल्यानंतर पहिल्यांदा एवढं ऊन लागलं. रिवर राफ्टिंग. रिवर राफ्टिंग नहीं, पैरासेलिंग. पैरासेलिंग. मजा आली. पॅरासेलिंग झालेलं आहे. कसं वाटलं आण्या? थोडं कमी टाइम घेतलं त्यांनी, पण ठीक आहे. आता आम्ही निघालेलो रमेशला, बट पहिले मॉडेल लोकांचं फोटोशूट महत्वाचं. डे 5, एव्हरीवन इज टायर्ड अँड वी आर लिव्हिंग फॉर पुणे. आजचा जो आमचा रूट आहे तो तिलारी घाटचा रूट आहे. मागच्या वेळेस पण आम्ही तिलारी घाटात आलो. येताना वेगळा रूट होता, जाताना वेगळा रूट. गोव्याला तुम्हाला पण अंदाज असेल की जेव्हा पण तेव्हा वेगवेगळ्या रूटने जातो. तिलारी घाट आणि एव्हरीवन इज सेट. हिरो लोक. मागच्या वेळेस आम्ही तेव्हा आलो तेव्हा खूप पाऊस होता, मग तेव्हा आम्ही रोडवरतीच थांबलो. आम्ही फॅक्टरीमध्ये झालो डायरेक्ट. गोव्यावरनं न घेता वी आर इन फॅक्टरी. आपली इच्छा होती देहातीमध्ये खायची कोल्हापूरच्या, पूर्ण झाली. अनलिमिटेड.